त्यांना संकेताला धरून काही शब्द बोलावे लागतात. एक शुद्ध चारित्र्याचे पत्रकार आणि अगदी वेळेत त्यांनी निवृत्ती घेतली, पण आता लिहिण्यासारखं काही नाहीच तसं, तुम्हालाही नाही. योग्य वेळी त्यांनी एक्झिट घेतली, पण आज सुद्धा ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. सरांचा मनापासून आभार मानतो. संगीताताईंना आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे, म्हणजे सुंदर म्हणलं तर फक्त की छान बोलतात तुम्ही, आणि नुसतं बोलणं नाही तर कर्तृत्वही तसं आहे. त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत सांगलीने एक नवा चेहरा घेण्याचा प्रयत्न निश्चित केला. सांस्कृतिक क्षेत्रात तर फार मोठं काम केलं मी, आणि त्यांच्या मदनभाऊ एकांकिका स्पर्धा ज्या होतात त्याच्यामध्ये मी पण संचालक आहे, तर त्या निमित्तानं मॅडमचं बऱ्याचदा बोलणं संवाद होत असतो. शोभास तात्यांना कधी ऐकलेलं नाही, मला तो बाजू आला असता पण असं. आणि योगिताताईंच्या विषयी काय सांगावं, पण हे नाव श्रीकृष्णाला जोडणारं नाव आहे. श्रीकृष्णाचं स्त्रीलिंगी नाव कुठलं असतं तर ती योगिता, कारण गीतेचा प्रवर्तक. आणि बोलण्याची सुरुवात श्रीकृष्णाने केली बरं का. आईनं रणांगणावर मोडून पडलेल्या अर्जुनाला केवळ बोलण्यानं उभं केलं, आणि तेच आज काम करतोय त्या रणांगणात योगिता. आणि खरं आज गरज आहे ती फक्त बोलण्याची. तर बोलण्यामुळं काय होतं, एका शाहिराने लिहून ठेवलं की बोलण्यामुळं शाहिरा का असं गाणं की मुर्द्याला यावं अवसान. म्हणजे प्रेताला सुद्धा प्राण फुंकायचा असेल तर बोलावं लागतं. ते उठून बसला तर त्याला उभा करण्याची ताकद बोलण्यात आहे, उभं राहिलेल्या माणसाला संघर्ष करण्याची ताकद बोलण्यात आहे, आणि धारातीर्थी पडण्यापर्यंत केवळ बोलण्यानं नेता येतं माणसाला. आणि बोलणं किती महत्वाचं आहे हे गेल्या 3 दिवसात आपण अनुभवलं असेल. अभिधा लक्षणा व्यंजना यातून बोलणं म्हणजे साधं बोलणं, लक्षणेनं बोलणं, अभिधेनं बोलणं, किती वेगळे वेगळे अर्थ आहेत. आणि मराठी भाषा तर तेवढी संपन्न आहे. माझ्या मराठीचा बोल कौतुके परी अमृताते ही पैजा चिंके. 700 वर्ष झाली हे लिहून. 1500 वर्षापूर्वीचा मराठीचा पहिला शिलालेख कर्नाटकमध्ये सापडतो. चामुंडराय करवले सत्ताले करवली. आणि आज तर आमची मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून जगामध्ये मान ताट करून उभी. आणि मग बोलायचं नाही तर काय करायचं, बोललंच पाहिजे, मराठीत बोललं पाहिजे. आणि बोलल्याशिवाय समोरच्या माणसाला समजत नाही. आणि एकदा बोललेलं त्याच्या कानातून मनापर्यंत पोहोचलं पाहिजे असं बोललं पाहिजे. आणि ते अगदी गोरकडे सरांनी फार छान शब्दात सांगितलं. आणि तुमचे मत तुम्हाला समोरच्या माणसाच्या घरी उतरवत असतील तर ते बोलणं पाहिजे, बोलणं सार्थ असलं पाहिजे. मी नाट्यशास्त्राचा विभाग इथं सांभाळतो, आणि तो फक्त रविवारी असतो. आता जाहिरात पण करतो माझी. भाऊनी गौतम भाऊनी तो विषय माझ्याकडे दिलेला आहे. फक्त रविवारी तो तास असतो. तर या तासाची सुरुवात जूनमध्ये होते. तर पहिल्याच दिवशी मी काय शिकवत असे, तुमचं नाव तुम्ही कसं उच्चारायचं हे सांग. पण तुम्ही कुठेही गेलात, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला नाव सांगावं लागतं ना. गेल्या काम सांगत नाही आपण, काहीही काम असलं तरी नाव सांगावं लागतं. आणि नाव किती अक्षराचं असतं, 2, आणि जास्तीत जास्त 4-5 अक्षरांचं असतं. म्हणजे अ ब क असं काही नाव नसतं, ते गणितामध्ये असतं. अक्षर ते हौद भरणारा कोणतरी असतं, अ चावी सोडणारा ब असतो. तशी नाव गणितात असतात. पण आपल्या व्यवहारामध्ये तशी नावं नसतात. ती 2 अक्षर असतात. राम असतं, लक्ष्मण असतं, किंवा दशरथ असतं. 1, 2, 3, 4 अशा क्रमांक नावांची संख्या असते. मग आपलं नाव कसं उच्चारायचं ते एका उच्चारात समोरच्याच्या कानातून मनापर्यंत पोचतं का हे बघितलं पाहिजे. तर तुम्ही वाक्य उच्चारू शकता, पॅरेग्राफ म्हणू शकता, आणि नाटक सांगू शकता. ही पहिली पायरी काय तर तुमच्या नावाची, की जे नाव तुमच्या 12व्या दिवशी तुम्हाला तिकटलंय आणि तुमच्या 12व्याच्या नंतर सुद्धा उरणार आहे. 12व्या दिवशी तुमचं नाव तुम्ही ठेवलेलं नाही, ते कुणीतरी ठेवलेलं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना नावं ठेवण्यात फार आनंद असतो. आपलं नाव आपण ठेवलेलं नाही, ते कुणीतरी आम्हाला दिले. पण ते नाव सार्थ करायची जबाबदारी आपल्यावर आहे. बऱ्याचदा स्मशानभूमीमध्ये कसं होतं, हे जळत असतं, नगरपालिकेचा माणूस तो वही घेऊन येतो, काय नाव त्यांचं, तर नाव माहिती नसतं. ते नाना, तात्या, बाबा असं काहीतरी म्हटलेलं असतं ना.
खरं नावच माहित नसतं आणि त्या माणसानं पण त्याचं नाव टिकवलेलं नसतं. म्हणजे ते जळायच्या आधीच त्याचं नाव जळून गेलेलं असतं. आणि ज्ञानेश्वर ही 4 अक्षर उच्चारल्यानंतर 700 वर्ष आपण मागे जातो, पण त्या माणसानं ते मिळवले. शिवाजी 3 अक्षरात 400 वर्ष आपण मागे जातो, पण शिवाजी 3 अक्षरात एवढा ठासून दारुगोळा भरलेला आहे की ते नाव टोपीसारखंच वाजायला पाहिजे. मग हे वाजवण्यासाठी त्याचे काही उच्चाराचे तंत्र आहेत. मग त्या म्हणजे मुद्दा काय सांगायचा की अशा शिबिरातून, अशा कार्यशाळेतून हे शिकायला मिळतं. आज मला अतिशय आनंद होतो की परिवार इथं आलेला आहे, समाविष्ट झालेला आहे. तर त्यांना बोलण्याची ताकद मॅडमना कळली, म्हणून त्यांनी अख्खा परिवार यात घेऊन आले. आणि निश्चितच पुढच्या काळात तो परिवार निश्चित चांगलं काम करेल. तर बोलण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तो मार्गदर्शन करू शकतो, तोच बोलू शकतो, तो पुढे नेऊ शकतो. महाजन रथसुपंथा, म्हणजे महाजन ज्या रस्त्याने जातात तोच रस्ता तयार होतो. बोलणारी माणसं ज्या रस्त्याने जातात तोच रस्ता म्हणून उदयाला येतो. तर हा रस्ता निर्माण करण्याचं, ही पायवाट निर्माण करण्याचं आणि त्याचा महामार्ग होण्याची ही पद्धत, ही परंपरा, हा यज्ञ योगिता मॅडमने सुरू केलेलं आहे. अगदी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. अशी शिबिरं अनेक ठिकाणी होतात. घोरपडे सरांनी उल्लेख केला, म्हणजे कमीत कमी 25,000 रुपये, कमीत कमी 25,000 रुपये. आमच्या नाटकात आता एक जण आहे, तो मुंबईतून अभिनयाचं ट्रेनिंग घेऊन आला, 90,000 रुपये फी होती. आता त्याला उभं कसं राहायचं आम्ही शिकवतो. अरे बाबा असं नाही, काटकोनात उभं राहायचं असते, रंगमंचावर उभं राहायचं असतं, पायाचे ठेवून कसे असायला लागते, असं समोच्चारण पाय करून रंगमंच नाही उभं राहून चालत. हे आता ते उभं कसं राहायचं तिथून शिकवायला लागले त्याला. आणि म्हणजे 90,000 रुपये दिला असतं आमचं पुढे होत. असा प्रकार आहे सगळा. जिथं पिकतंय तिथे विकत नाही, खरंच आहे. तर हे पिकतंय तिथे विकलं पण पाहिजे, आणि याचं धाडस योगिता मॅडमने केलेलं आहे. आणि योगिता मॅडमना आशीर्वाद देण्यासाठी आज सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेली. तर योगिता मॅडमच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो, आणि तुमचे आभार यासाठी की तुम्ही बोलायला उत्सुक आहात, म्हणजे सामाजिक काहीतरी काम करायला तुम्ही उत्सुक आहात, म्हणजे समाज समजून घेण्यासाठी उत्सुक आहात. ही तुमच्यातली जिज्ञासा, हीच तुमच्या आयुष्याचं सार्थकी लावणारी ठरणार आहे. तेवढं अगदी ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि ही कार्यशाळा खरं तर फार गर्दी असायची अपेक्षाच नाही आहे इथं, पण इथं गर्दी पाहिजे. आणि हे फक्त 1000 लोकांना संबोधित करू शकतो, आणि इथं बसलेले 10 लोक म्हणजे 10,000 लोक माझ्या समोर आहेत असं समजायला हरकत नाही प्रत्येकाने. तर या सगळ्या गोष्टीला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात. दर आठवड्याला ही कार्यशाळा घडते. माझ्यासोबत आले माझे मित्र ते सुहास पाटील, म्हणजे छान बोलतो, तो छान बोलतात, आणि अनेक सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून 10 सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. पण जमिनीवर आहेत माणसं, ही माणसं सगळी जमिनीवर आहेत. तर केवळ बोलण्याचं माध्यम आहे त्यांच्याकडे म्हणून. तर हे माध्यम नसेल तर उत्तमातलं उत्तम गवई, उत्तमातलं उत्तम कलावंत काही करू शकत नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही क्षेत्रात जाणार असाल तर तुमच्याकडे वक्तृत्वाची शक्ती पाहिजे. म्हणजे मग नुसतं डॉक्टरनं बघितलं तरी पेशंट बरा होतो केवळ बोलण्यानं. ते डॉक्टरचा हातगुण चांगला म्हणतो ना आपण, पण त्याचं बोलणं चांगलं असतं म्हणून. तर हे तुम्ही जा त्या क्षेत्रात, पण एकदा या बोलण्याच्या मांडवाखालून जावा, योगिताताईंच्या या मांडवाखालून जावा, तुम्ही निश्चित सफल व्हाल एवढीच एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.